असतात, आम्ही हाताने भाकरी घुसतो ना, म्हणून तो तसा तसा झालाय. दही आणि साखर आहे. घ्या घ्या प्रसाद घ्या. मोबाईल बघाच्या नादाने तो उतरला. हाय गाईज, नमस्कार, मी बाया. स्वागत आहे तुमचा बायाची कुकिंग ब्लॉग मध्ये. आज बायाच्या अंगात मोठा शेफ आले, पका मोठा, आणि आम्ही काहीतरी कुकिंग करणार आहोत आजचे 1 वाजता. तर तुम्ही बघत राहा आम्ही काय बनवतो काय नाही, आणि आमच्या सांगती बनवा. चांगला झाला तर चांगला, नाही तर खराब. बाय बाय. ब्लॉग बनवता बनवता मला लक्षात आलं मला लिपस्टिक लावायची. गाईज आपल्याला बनवायचे हे चिकन आहे. जरा मोठा चिकन आहे. हे 2-3 पुड्या आण. सॅलेड बुलेट सारखा, आणि इथं पीठ मलाच लावले. आणि मी बनवणार आहे. गाईज हे बघा चिकन. हा मुमेंट झाला, मेयोनीज विसरलो. आता मेयोनीजच्या जागी काहीतरी करायचा. तोपर्यंत मी जरा कालवून घेते, तुम्हाला पण दाखवते. चिकनची रेसिपी बघले, तिने चिकन तसाच टाकले ना, शिजवले. तसा टाकला तर तो खराब होईल ना, आम्हाला शिवा पडतील ना. तर मी पहिले विचार करतो चिकन थोडासा शिजवू आणि मग टाकू. उकळ हा तो शिजवला आपण त्याच झालं. मार खायचं काम करू नको. लोक ब्लॉग मध्ये शिवाय देतील करत. चुटकीचा नमक, चुटकीभर नमक. व्हिडिओ चालू आहे. चालू. चिकन ना हे झालंय, मॅरिनेट झालंय. शोरमाचा वास यायला लागला. खाल्यावर समजलं शोरमा झाले का भाजीपाव झाले त्या. आम्ही मेयोनीज आणायला गेलतो ना, सगळा आणला ना, त्याने आणला. आता ChatGPT ला विचारतो आम्ही, मेयोनीजच्या इन्स्टेंट काय टाकू शकता. हे धंद. मोबाईल बघाच्या नादाने तो उतरला. मावसा कुठं आलो. थोडसा टोप झाला, भाजत भाजत स्मेल आला पाहिजे ना. मग थांबा मी सांगायला म्हणजे ChatGPT एक नवीन आयडिया सांगते. इथं लिहिले, इथं मी टाकतो. ChatGPTचं काम, मला ChatGPTचं काम असेल दुसऱ्या काम औषध करून अजून कमी. 2 चमचे केचप. चिकन दाखव आपला. त्यात आमचं कामच असं आधी होती. आम्ही कवाच होती चांगला काम करत नाही. आमचं असं बघायला महिन्यात असं एक स्टेज नाही का. आणि काय ग्रीन चिली सॉस व्यवस्थित आम्ही आणलेल्या नाही घरात होत्या. ज्या आणायला घेतो ते विसरलं. ते एवढा ग्रीन चिली टाकला तर हवं लागल. हाफ टीस्पून आलं लसूण पेस्ट. फारच थोडी, नाही तर वास येणार हा. असं तो बोलतो ChatGPT. त्याला सांग काला वास येणार म्हणतो. आता त्याने तसं सांगायचं असं आवडू या मी घरात बनवू शकलो असतो, पण तो भोंगा आहे ना म्हणून. अरे दही आणि साखर आहे. घ्या घ्या प्रसाद घ्या, तुम्हाला सगळ्यांना. उरलेली दही वेस्टेज जाईल म्हणून तिला आता मी श्रीहरी जगतपिताचा प्रसाद बनवलाय सत्यनारायणाचा. तेव्हा आपण त्याच्यात टाकून मिक्स करून खाऊ. तुम्ही पण खा. तोंड कडू करून जा. सॉरी, तोंड गोड करून जा. सायलेंट लँग्वेज आहे, त्याची लोकांना बोलून नाही दाखवत. हॅलो बोलायचं म्हणजे एकामेकाची इज्जत जाता कामा नये. आता काय बघतो माहितीये, तिला माहित नाही लच्छा पराठा म्हणून. अच्छा पराठा बनेगा कि आप इसके दीवाने हो जाओगे. असा चपाती मेकिंग लच्छासाठी तो अजून दाखवायचा. आता लच्छा कोणी विचारला ना तुम्ही जाम शिवाय मलाच नाही माहित. अगं असं लाटायचंय. काही नवीन माणूस आहे, जरा विषय नवीन आहे तिच्यासाठी. अगं बाबा म्हणे गेला कसा. जाम शिवा देतील लोक या करीत लावले. गाईज लच्छा पराठा आहे, तुम्हाला तर माहित नसत ना म्हणून दाखवत आहो. असा असते लच्छा पराठा. जरा माणूस नवीन आहे आता बघा. देव छापडा.
नावं ठेवायची नाही आमच्या जेवणाला. तसा कधी बनवी तुम्हाला सांगला का? हे बघा मी तवा ठेवले. आता लायची भाजायला मी आहे. ठीक आहे. आपली पहिली रोटी इथं पडलेली. आता तुम्हाला पण वाटत असेल एवढी गोल गोल कशी झाली. ती कापून गोल झाले. पद्या हे बघा अशी गोल गोल रोटी छान रोटी आहे. तशी ती छान गोल गोल रोटी बनवते ना. ही बघा अशी गोल झाली. दाखव चांगली. गाईस तुमचा गैरसमज झाला असेल. आमच्या हातात लाटणे नसतात. आम्ही हाताने भाकरी घुसतो ना, म्हणून तो तसा तसा झालाय असं तिने मला बोलायला सांगितलंय. बघा असं गोल लाटत नाही, कारण की आम्ही हाताने भाकरी घुसतो. बघा काही पण बोला पण झाले मस्त. लच्छाच्या नावाचं काही दिसत नाही. लच्छामध्ये असे तिला यायला पाहिजे होते असे कापलेले कापलेले. इट्स ओके. बघा कशी गोल गोल आहे. चपाती फुगले. चपाती फुगलेली असो का नसो, नाक फुगलेलाच आहे. ए आमची भाजीपाला बघा. आता आमचा विचार चाललाय तो कच्चा टाकायचा का शिजलेला टाकायचा. भावाला काय कच्चा शिजलेला देतं का या टाकून कोबी. मी घेतलाय. मी नुसतं चिकन खातो. आमच्या हे बघा ना, युट्यूब वाले बघून मेयोनीज बनवले. सगळ्या युट्यूब वाल्या बघून बघले. चपाती बघा कशी खतरनाक बा. चपाती होतील जास्त ना, चिकन होईल कमी. ज्या लास्टला ज्याला भेटेल त्याला फक्त भाजीपाला भेटणार आहे. अशी गोल चपाती. अचानक डान्स आला मला. गाईज लफरा झाला. चपाती कडक झाली. ही बघ. मी बघत होतो तिला रोल करायचा तर ती कडक झाली तर भोकू पडला आईला. कसं व्हायचा आमची वाली. तिला आता हिला झाड बनवल्या का आता बघू कशी राहत. नाही तुमच्या तोंडाला चव जाम हो, पण आम्ही घराला असं काही बनवत नाही. तर आमच्या बाया ना असं नाही बोलणार तर थोड्या या कमी शी त्यांना लागेल बनवतात या. प्रत्येक गोष्टीला नावा ठेवतात म्हणून आम्ही काही बनवत नाही. मामी जेव्हा काहीतरी असं बनवायला खायला लागलो ना, 100 वेळा येऊन बघतील यातून करताना कवा टाईम लागेल या त्या सांगला. नंतर बरोबर उचलून खातील तर खातील परत नावा बी ठेवतील. 1-2 नाही 4-5 ठेवतील ना, 2-3 दिवस तीच नावं परत बोलतील. म्हणून आम्ही काही असं बनवत नाही घरात. काही स्किल बघा या टाकाची. अभ्यास करायचा सोडून चायनीज शिकलो असतो तर आज मी नंबर 1 चायनीज वाली असतो. नाही ना मला अभ्यास करत होता म्हणून. गाईज आता आपण स्टार्ट करणार आहेत रोल बनवण्यापासून. पहिले आपल्याला अशी रोल घ्यायची. तुम्ही घरात बनवले असेल ते घ्या. आपल्याकडे शॉर्टेज आहे म्हणून थोडं थोडं प्रेमाने पसरवायचा. असं प्रेमाने बस केलं बघा पडला तो असा. कोबी थोडीशी भाजून घेतले प्रेमाने. ही चटणी टाकलीच नाही. थोडी काकडी, ती शेंडी वाकडी, थोडा गाजर, केचिप, थोडे चवीनुसार शेजवान आणि चम्मच तो घ्यायचा जो वापरलाय त्याला मिक्स करायचा. मिक्स पिऊन घे. आता मिक्स करून झाला का त्याला रोल बनवायचा. दाखव ना जरा चांगला दिसते का माझा रोल. हे मी आणि माझ्या मामाच्या पोरीने बनवलाय. माझी एकटीची इज्जत घालू नको. माझी एकटीची घालू नको. असा करायचा रोल आणि त्याला तव्यावर ठेवायचा. पॉवर ऑन करू. तर जो फाटलेला आहे ना, आता आम्हाला माहिती आम्ही काय करत लावले. असं रोल बनवत लावले आणि तो झोपलेला. तो पण उठला आणि बोलला मला पण पाहिजे.
आता आम्ही बनवू आमचा रोल घरी आतमध्ये घेऊन आणि त्याला देऊ, मग त्याला भाकरी सारखं खायला लावू. त्याला एवढी ना माहिती तो रोल बनवलाय आणि ते बनवलंय, त्याने नुसतं खायचं काम करणार आहे तो, मग त्याला आम्ही भाकरी सारखं खायला देऊ. गाईस हे बघा एवढे भारी रोल झालेत, 2 चमकलेले तिकडे टाकले. आता ते खाऊन समजेल कसं झालंय. आणि इकडे हे बघा आवडी वाढली वापरली आणि याच्या आधी सगळी झोपलेली. आता उद्या सकाळची आम्ही मामीसने आवाज दिला ना तर मुद्दाम डरून रवाच. आम्हाला माहित भांडी घातल्या ते आवाज देईल. आम्ही असे झोपू का अरे आम्हाला जागच नाही आली असे झोपणार. आणि आपले 2 लागते सर खाल्यावर सांगता कसं झालंय परमनंट राहत. आम्ही मुलगी त्याला टाकली कसं त्याच्या नाण्यात निघलं नाही चाकूच्या बी निघले म्हणून मी घेतले. अजून एक चमचा वाढवला. जाम शिवा दे प्रत्येक भांड्यात शिवा दे. चला आपले रोल झालेले गाईस तुम्ही बघू शकतात कसे झालेले. ये धवाला गाय तिला खायला उठवीत घेतले. पिल्लू हे बघ काय बनवलंय पिल्लू. इकडे बघ हे बघ काय बनवलंय. हे बघ माणूस कशी झोपले त्याने दिसत. हे लवकर दिसते गाईस. भारी झाले डायरेक्ट शर्मा कोणला अजून विचारू. आमची पोर नाही उठली. इस्ती बाई गाईस अवकातीवर आलो. भाकरीचा घास मोडून खातो. ती पण तशीच करते.